नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. तुम्ही पाहत आहात आपले YouTube चॅनल ध्यास वर्दीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या चालू घडामोडी. आज तारीख आहे 7 एप्रिल 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती किंवा MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. मित्रांनो, आपण नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना मदत होईल. आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्नासाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे चालू घडामोडी. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या युद्धनौकेपैकी कोणते योग्य आहे? तर उत्तर होतं डूनगिरी संशोधक अग्रेय. हे तीन ऑप्शन्स आहेत, तीन उत्तर आहे. लक्षात, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे, लक्षात असू दे. आजचा पहिला प्रश्न पाहतोय, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाबाबत खालील कोणते विधान चुकीचे? मी डायरेक्टली उत्तर सांगतो. ऑप्शन नंबर 4 आपण जर पाहायला गेलं चुकीचं आहे. अशाही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर या अभियानाचा शुभारंभ 1 एप्रिल 2026 मध्ये करण्यात आला. पहिला पॉइंट. दुसरा, या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात ECG आणि डायलिसिस सारख्या सेवा मोफत मिळतील. नेक्स्ट, महात्मा ज्योतिराव फुले व जन आरोग्य योजना आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत विस्तारित केली जाईल. आणि चौथा ऑप्शन चुकीचा आहे. 500 कोटी नाहीये मित्रांनो. आपण डिटेल पाहूया पुढे. ठीक आहे. माझं गाव आरोग्य संपन्न अभियान सुरू केलेले महाराष्ट्र सरकार. उद्देश ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारणे. शुभारंभ 1 एप्रिल 26. कालावधी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च. प्राथमिक आरोग्य केंद्रात ECG आणि डायलिसिस सारख्या सेवा मोफत उपलब्ध करणे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत विस्तारित करणे. सुमारे 2737 प्राथमिक आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना MJPGAY अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना, प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि जिल्हा परिषदांना कोट्यवधी रुपयाचे पुरस्कार 2 ते 5 कोटी पर्यंत जाहीर निधी. एकूण अभियानासाठी 80.75 कोटी निधी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न, वायुबाण प्रकल्प कोणाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे भारतीय हवाई दलाशी संबंधित आहे. भारताची पहिली स्वदेशी हेलिकॉप्टर प्रक्षेपित ड्रोन प्रणाली विकसित इंडियन एअरफोर्स, म्हणजे कोणी विकसित केले? इंडियन एअरफोर्स म्हणजे भारतीय हवाई दलाने विकसित केलेला आहे. उपयोग लक्ष्यावर हल्ला, ठीक आहे, व निगराणी, सीमा सुरक्षा व लष्करी ऑपरेशन आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा, 3 एप्रिल 2026 रोजी भारतीय नौदलात दाखल झालेल्या INS तारागिरीबाबत खालील माहिती विचारात घ्या. मित्र हो, याची निर्मिती पाहायला गेल्या INS तारागिरीची तर माझगाव डॉक मुंबई येथे करण्यात आलेली आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. दुसरं, हे एक स्टेल्थ फ्रिगेट असून त्यात 75% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री वापरलेली आहे. दुसरंही ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय? दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. आपण डिटेल पाहूया. INS तारागिरी भारतीय नौदलात दाखल. नाव INS तारागिरी. प्रकार मल्टी रोल गाइडेड मिसाईल स्ट्रेन फ्रायगेट, लक्षात ठेवा. वजन आहे 6770 टन. बनवले माझगाव डॉक मुंबई. नौदलात सहभाग 3 एप्रिल 2026. ठिकाण विशाखापट्टणम नेव्हल डॉक यार्ड. रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. स्टेल्ड फ्रायगेट मध्ये दुश्मनाच्या रडारवर कमी दिसणारी. प्रोजेक्ट 17 या अंतर्गत एकूण 7 युद्धनौका आहेत. यात 75% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र हो आवश्यक आहे. ओके. पुढचा प्रश्न 14. भारताच्या कितव्या मानवी अंतराळ मोहीम गगनयान मधील अंतर्यामी लडाख येथे मिशन मित्र सुरू केले आहे? तर मित्र हो, जर पाहायला गेलं ही मोहीम पहिलीच आहे आपल्या भारताची. ठीक आहे. ओके. गगनयानमधील अंतर्यामी लडाख मिशन मित्र, लक्षात ठेवा. पॉइंट खूप महत्वाचा आहे. पाचवा प्रश्न, छत्तीसगड येथे पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 26च्या पदक तालिकेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर उत्तर आहे कर्नाटक राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. मित्रांनो, पाहू आपण डिटेल. आपण अगोदरी सुद्धा पाहिलं होतं, पण आता पदक मिळवून आपण डिटेल पाहतोय. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 26 पहिली आवृत्ती दिनांक 25 मार्च ते 3 एप्रिल. ठिकाण छत्तीसगड. शुभंकर मोरवीर. एकूण खेळ 9 होते. त्यात 7 पदक खेळ आणि 2 प्रदर्शन खेळ. मित्रांनो, मल्लखंब आणि कबड्डी हे प्रदर्शन खेळ होते, लक्षात ठेवा. एकूण सुवर्ण पदक 106. एकूण सहभागी 3800. पदतालिकेत पहिला क्रमांक 38 पदके
कर्नाटक दुसरा, ओडिशा तिसरा, झारखंड चौथा, महाराष्ट्र. महाराष्ट्राला एकूण पाहायला गेले 20 पदके मिळालेली आहेत. त्यात 6 सुवर्ण आहेत, 10 रौप्य आहेत आणि 4 कांस्य पदक मिळालेली आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहतोय मित्र हो, लक्षात ठेवा. 6वा प्रश्न पाहतोय आपण. म्यानमारचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर उत्तर पाहायला गेलं तर उत्तर आहे मिन ऑंग इयांग. हे त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा. म्यानमारचे नवीन राष्ट्र अध्यक्ष आहेत. आपण इतर देशाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा पाहूया, जेणेकरून हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा असू शकतो. ठीक आहे, ओके. चेक गणराज्याचे नवीन पंतप्रधान आद्रे बाबिश, चिलीचे होसे अँटोनियो कास्टा, जपानची पहिली महिला पंतप्रधान साने ताकाईची, सेशलचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मिनी, नॉर्वेचे पुन्हा पंतप्रधान जॉन घ स्टोर, फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबेस्टियन, गायनाचे इरफान अली, थायलंडचे अंतिन्यू, लक्षात ठेवा. ओके. जमैकाचे अँड्र्यू होलनेस, लिथुयाचे इंगा, ठीक आहे, रू जी नियन, सुरिनामचे पहिली महिला राष्ट्रपती जेनिफर, लक्षात ठेवा. ठीक आहे, गिरलिंग्स है ना. ओके. रोमानियाचे नवे राष्ट्रपती न्यूक्लियस डॅन, ठीक आहे, निलोसर डॅन, सुदानचे पंतप्रधान कामिल इद्रिस, दक्षिण कोरियाचे 14वे राष्ट्रपती ली जा वायुंग, पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनिग्रो, पोलंडचे राष्ट्रपती कोराल नावाक, लक्षात ठेवा. मंगोलियाचे ओ चिरिन न्यामडॉर्ज, लक्षात ठेवा, असं त्यांचं नाव आहे. पुढे 7वा प्रश्न पाहतोय आपण. 2025 मध्ये प्रश्न काय सांगतोय मित्र हो, 2025 मध्ये इंटरनेट शटडाऊन मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? बाबा आपल्याला हा सुद्धा प्रश्न माहित असावा की बाबा जिथे एखादी घटना घडली तर त्या देशातलं सरकार काय करतं, इंटरनेट पूर्णपणे बंद करतं. तर पहिला क्रमांक जर पाहिला गेला तर जगामध्ये म्यानमार हा पहिला क्रमांक आहे आणि दुसरा क्रमांक भारताचा आहे. सर्वात जास्त वेळा इंटरनेट बंद करणारे एका वर्षात. हा का, म्यानमार 1 नंबरला आहे, दुसरा आपला देश भारत देश आहे. ठीक आहे, इंटरनेट शटडाऊन मध्ये. ओके, खूप पॉइंट महत्वाचा आहे. म्यानमार पहिला, भारत दुसरा. डिटेल पाहूया. इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक दुसरा, ठीक आहे, आणि पहिला क्रमांक म्यानमारचा. सुमारे 95 वेळा घडलेली घटना एका वर्षात म्यानमारने बंद केलाय आणि भारतामध्ये 65 वेळा इंटरनेट बंद झालाय. एका वर्षात 65 टाइम बंद झालाय. ठीक आहे. प्रमुख कारण निदर्शने, जातीय धार्मिक तणाव, कायदा व सुव्यवस्था राखणे. आपण पाहतोय 8वा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने उत्तर भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे बांधकाम नांगल येथे करण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे पंजाब राज्य सरकारने केलेलं आहे. ठीक आहे, कोणत्या राज्याने? पंजाब. ओके. हा, ठिकाण आहे शिवालिक पार्क, नांगल तलाव, सतलज नदी परिसर. मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, शिवालिक पार्क, नांगल तलाव, सतलज नदी परिसर, पंजाबमध्ये. उद्देश पर्यटनाला चालना देणे, कालावधी सुमारे 6 महिन्यात पूर्ण करणे. या काचेचे पूल पर्यटकासाठी आकर्षक ठरेल, नैसर्गिकदृष्ट्या पारदर्शक अनुभव येईल. आणि मित्र हो, थोडंसं नीट लक्ष द्या. आता नांगलमध्ये झालेलं आहे, ठीक आहे, पंजाबमध्ये. पण आणखी एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. भारतातील पहिला काचेचा पूल कन्याकुमारी समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आला. लक्षात ठेवा. तरंगता पूल म्हटलं तर ऋषिकेश उत्तराखंड. 2 पॉइंट क्लिअर करा. काचेचा पूल म्हटलं तर कन्याकुमारी आणि तरंगता पूल म्हटलं तर ऋषिकेश उत्तराखंड. क्लिअर डाऊट आहे का? फक्त काचेचा पूल कन्याकुमारी. हा, पुन्हा तिसरे टाइम सांगतोय. आणि तरंगता पूल ऋषिकेश उत्तराखंड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 9वा. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. स्थापना 7 एप्रिल 1948. मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. महासंचालक टेड्रोस अधानोम. ठीक आहे, आणि एकूण सदस्य देश 194. पुढचा 10वा प्रश्न. जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे कॅमेरून या देशात आयोजित करण्यात आलेली होती. मग वर्ल्ड जागतिक व्यापार संघटना म्हणजेच लक्षात ठेवा WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. स्थापना 1995. मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. महासंचालक गोन्झी ओकांजो इक्वेआला. सदस्य देश 164. नेक्स्ट मित्र हो, आपण पाहतोय 11वा प्रश्न. लक्षात असू दे, 11वा प्रश्न आपण पाहतोय. भारताची सर्वात महागडी पेंटिंग यशोदा आणि कृष्णचे चित्रकार खालील कोण आहे? तर राजा रवी वर्मा आहे. कोण आहे? राजा रवी वर्मा. 12वा प्रश्न.
यामा म्युझिक इंडिया ब्रँड अँबॅसेडर खाली कोण आहेत? यामा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर ए आर रेहमान आहेत, लक्षात ठेवा. 13वा प्रश्न आपण पाहतोय, आशियातील सर्वात मोठ्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कधी करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे 28 मार्च 2026. 14वा प्रश्न, एप्रिल 26 मध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप इंडोनेशियातील कोणत्या समुद्रात आला? खूप पॉइंट महत्वाचा आहे. मोलुक्का समुद्रामध्ये तो आलेला आहे. 15वा प्रश्न, भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. 16वा प्रश्न, 2 एप्रिल 26 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर उत्तर आहे प्रदीप कोकरे यांना देण्यात आलेला आहे. 17वा, मुंबई मराठी ग्रंथ, खूप पॉइंट महत्वाचा, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे? तर उत्तर आहे शरद पवार. कोणाची? शरद पवार. 18वा प्रश्न, कोणत्या देशात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक समूहाच्या 26 मधील वार्षिक बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे? खूप पॉइंट महत्वाचा हा सुद्धा, असे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात, लक्षात ठेवा. थायलंड देश भूषवणार आहे. 19वा प्रश्न, दिल्ली सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी लखपती बेटी या योजना केव्हापासून लागू केली आहे? मित्रांनो, ही जी आपण डिटेल पाहिली होती, परंतु कधी सुरू होणार आहे हा पण एक पॉइंट महत्वाचा म्हणून घेतलेला प्रश्न हा 1 एप्रिल 26. 20वा प्रश्न, एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 26 अहवालानुसार नवीनकरणीय ऊर्जा क्षेत्रात राजस्थान राज्य देशात कितवा क्रमांक पटकावला आहे? तर उत्तर आहे पहिला क्रमांक पटकावला आहे. आणि आजचा महत्वाचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, एप्रिल 26च्या फिडे रँकिंग नुसार पहिल्या क्रमांकाची महिला बुद्धिपटू कोण बनली आहे जी भारतीय वंशाची आहे? मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. एप्रिल 26 मध्ये घडलेली घटना आहे, लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू. ऑप्शन आहे ऋतुजा राजन, बोधना शिवानंदन, दोन्ही यापैकी नाही. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे, उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथे थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.